बरं आता जे काही झालं ना ते सगळं विसरून जा. उमा, आता एक फक्कडसा चहा मिळेल का आम्हाला? होय, करते ना, लगेच करते. मावशी मी करू? करू दे करू दे, कर बाळा तू कर. बरं. मला पण हवाय चहा. निशी बाळा, फॉरेन रिटर्नच्या हातचा इम्पोर्टेड चहा मला मिळेल? हो ऑफकोर्स, व्हाय नॉट. निशी, काय गो, गेला राग? आई, दादा सॉरी. ठीक आहे बाळा. मी त्या दिवशी असं नाराज होऊन निघून गेलं त्यासाठी मला खरंच माफ करा. अगं पण मी तुम्हाला मदत करायला आले होते तुमच्या काळजीपोटी. हा पण आता मला काळजी करायचं काहीच कारण नाही. आता मी अगदी निश्चिंतपणे माझ्या सासरी जाऊ शकते, कारण तुमची दुसरी मुलगी माझ्यापेक्षा तुमची जास्त काळजी घेईल, खात्री आहे मला. बरं आता पटकन चहा कर, मी थांबले. आणि चांगला चहा करा प्लीज. हो हा. सॉरी. दादा मामा काय करतोस? ते मला भूक लागली होती ना, म्हणून मी ते. भूक लागली होती? मग इथं का चूल पेटवली? घरी काय केलं नाहीये का? काही माहित नाही. माहित नाही म्हणजे? अरे घरात राहतोयस ना, मग घरात कोणी जेवायला दिलं नाही का तुला? सिन्नू काय विचारतोय मी? दादा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलंय. अरे काय वेडेपणा आहे. चल हा पसारा आवर आणि आज जाऊन जेवून घे. चल. काय दादा मामा, बघ तू नसलास तर माझ्या घशाखाली घास नाही जाणार. आणि तू मला तुझ्या घरात जेवायला बंदी केली आहेस ना, म्हणून मी माझ्या परीने माझं पोट भरण्याचा मार्ग निवडला. अरे सिनू काय वेडेपणा. अरे ते नाही दादा थांब थांब थांब, ते उतरव बघू आधी खाली. सांभाळ हात भाजे. अरे सिनू, घरामध्ये वेगळ्या चुली व्हायला नकोत म्हणून मी आटापिटा केला, आणि तू आईला सोडून वेगळी चूलच मांडलीस. हो दादा मामा, पण मी तुझा शब्द खाली पडू नये म्हणून घरात नाही बाहेर चूल मांडली ना मी. हे सगळं तू लालीक दुखवून करतोयस ना. तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केलायस तू? शिनू, केलायस का विचार? माका काय वाटेल असा विचार सो तुझ्या मनात नाही आला? काय रे? अरे इतक्या वर्षात हेच शिकवलं का मी तुला? आणि माका कळत नाही, आपल्या आईला दुखवून तुला काय समाधान मिळणार आहे? माझ्या घरात नात्यांमध्ये भिंती उभ्या राहू नयेत म्हणून मी घर सोडलंय, पण मी अजूनही नाती तोडलेली नाहीयेत. लाली अजूनही माझी बहीण आहे आणि बंधू माझा अजूनही भाऊ आहे, आणि माझं त्यांच्यावर पहिले इतकंच प्रेम आहे. मला ते प्रिय आहेत अजूनही. तुझ्या आईला दुखवून तू जिंकतोयस, पण मी हरतोय. माझे संस्कार हरतायत, हे लक्षात येते का तुझ्या? ठीक आहे, मी हरलेलं तुला चालत असेल ना तर हवं ते कर, मी अडवणार नाहीये तुला. पण आता निर्णय तुला घ्यायचा आहे.
वेगळ्या चुली मांडतो. दादा मामा, दादा मामा. तू काय करतेस इथे? दिसतंय ना? कुठल्या अधिकाराने इथे घुसलीयस? हा, मांगरात काही खायला मिळत नसेल म्हणून इथे आलीस चोरून खायला? चारू, माइंड युअर लँग्वेज. मी इथे चोरी करायला नाही आले. मग काय चाललंय हे? का आलीयस इकडे? श्रीनिवासला भूक लागली, त्याने काही खाल्लेलं नाहीये म्हणून त्याच्यासाठी काहीतरी खायला तयार केलंय. आणि मी तुला काय एक्सप्लेनेशन देते? त्याची काही गरज नाहीये. सो जस्ट लीव मी अलोन. कोणाला काही करून द्यायची गरज नाहीये, ते मला ठरवते. चारू, ओवी, तुझा या घरातल्या लोकांशी काही संबंध नाहीये. ओ रिअली? मग तसं तर माझं या घराशी जे नातं आहे त्याच नात्याने तू इथे राहतेस. मग मला कुठल्या अधिकाराने बोलतेस? प्लीज चारू, सोड. माझं आणि डब्बू म्हणजे तुझ्या श्रीनिवासचं लग्न होणार आहे आणि हे नातं महत्वाचं आहे. लग्नाचं जाऊ दे गं, पण त्याचं प्रेम मिळवलंस का तू? त्याचं प्रेम आधी मिळव, मग त्याच्यावर हक्क गाजव. सो अंटिल देन ना तू या घरची आहेस ना मी. सो तू मला काही बोलू शकत नाहीस. ऑलराईट? आणि मी श्रीनिवाससाठी मला जे वाटेल ते कर. मी पण बघते ना मला कोण अडवतंय ते. लीव चारू. चारू अहो, काय झाला? नाही काय नाही. ओवी काय? ओवी गेला निशीकडे. निशी एकटाच आहे ना, कंटाळला असत बिचारा. आता दोघी गप्पा मारत बसले असतील. ओवी घरी इल्यापासून निशीचा आणि ओवीचा छान जमता. मुख्य म्हणजे एकमेकांना समजून घेतात दोघी. खरा. या घ्या, जेवून घ्या. कांता काका, मी ते खरं तर ही काही बोलूच नकोस तू. मी बघितलंय सगळं. श्रीनू उपाशी आहे याचं काहीच वाटत नाहीये तुला, पण ओवीने बनवलेलं त्याने खाऊ नये ह्याची जास्त काळजी आहे. हे 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 असं प्रेम करतेस तू? हे 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 तुझ्या लेकी हे प्रेम आहे श्रीनूवर? अगं, जर श्रीनूवरच्या प्रेमापेक्षा तुझ्या मनात असलेला ओवीबद्दलचा तिरस्कार जर जास्त मोठा असेल तर तुझं श्रीनूवरचं प्रेम खोटं आहे. नाही, माझं श्रीनूवर खरं खरं प्रेम आहे. हो हो, आता दिसलं ना मला. हे चारू, मी तुला आधीच बोललो होतो, पुरुषाच्या हृदयाकडे जाणारा मार्ग पोटातून जातो. पण चारू, मुळात ना श्रीनूच्या हृदयात तुला जागा मिळवायचीच नाहीये. फक्त बायको म्हणून त्याच्या आयुष्यात घुसखोरी करायची आहे बस. आणि तेही श्रीनूच्या इच्छेविरुद्ध. चारू, कधीतरी ना स्वतःमध्ये डोकावून बघ.
म्हणजे आपलं काय चुकतंय हे तुझं तुला कळेल. ओवी, हे घे, श्रीनूला खायला घेऊन जा. हो पण ओवी जाणार. जा बेटा. दादा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलं. अहो काय हे निघालास? उमा, आपल्या मोठ्यांच्या भांडणात माझ्या लक्षातच इला नाही की आपण जो तो स्वतःचा विचार करता, स्वतःचा अहंकार जपता. आपण कधीच कोणीच पोरांच्या मनाचा विचार करत नाही. आता या घरात सगळ्यात मोठा मी आहे ना उमा. आईच्या माघारी मी सगळ्या घराकडे लक्ष देईन, सगळ्यांची काळजी घेईन असा आईला वचन दिला होता. आता मीच जर तो वचन पाळला नाही, बेजबाबदारपणे वागला तर चालत काय? नाही ना. आपलीच पोरं उपाशी राहिलेली माका चालणार नाही. आता काय नाही. उमा, तुम्ही दुसरा ताट तयार करा, मी इले. श्रीनिवास, हे घे. नकोय मला. श्रीनिवास प्लीज खाऊन घे. आय नो तू काही खाल्लं नाहीस. मी तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना. हे एवढं तरी का करतेस माझ्यासाठी? मला गरज नाहीये तुझ्या सहानुभूतीची. मला काय फरक पडतोय? मी इथे उपाशी राहिलो काय, मेलो काय? मग श्रीनिवास प्लीज, माझं लाईफ तुला मिळवते, पण अशा मरणाच्या गोष्टी करू नको. मी असं प्रेम दाखवतेस आणि दुसरीकडे माझ्याशी लग्न करायला नकार देतेस. काय समजायचं मी? श्रीनिवास, माझं तुझ्याशी लग्न झालं नाही तरी माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. अँड आत्ता आपल्यासाठी आपलं प्रेम इम्पॉर्टंट नाहीये. हे घर परत एकदा एकत्र येणं इम्पॉर्टंट आहे ना. अँड त्यासाठी मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. आपलं लग्न झालं नाही तरी सुद्धा. मग त्यासाठी तुला तणतणत राहायला नको का? श्रीनिवास, हसायला काय झालंय? श्रीनिवास, हो अगं, तणतणत मी आधी होतो. तुला ठणठणीत म्हणायचंय का? या व्हॉट एव्हर, ठणठणीत. सी, बट ॲटलिस्ट त्यामुळे तू हसला तरी. That's it. Hey.
भूक तर लागली आहे, पण म्हणतो खायचं नाही, उपाशी राहायचं आहे. तू असं रोज तुझ्या हातांनी बनवणार असेल तर मी रोज उपाशी राहीन. मग जाऊ दे, मी नाही भरवत तुला, मी जाते. नाही 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 ते मला हे सगळं ना आता अति होत आहे. चारू चारू अगं शांत हो आधी. अगं कशी शांत होऊ? त्या ओवीला इकडे येऊन माझ्या आयुष्यात लुडबुड करायची काय गरज आहे? तुम्ही श्रीनूचं आणि माझं लग्न ठरवलेलं असताना माझा या घराशी काही संबंध नाही असं कसं बोलू शकते ती? लाली, आता तुम्हीच सांगा, खरंच माझा या घराशी काही संबंध नाहीये? ह्या बघ चारू, तू ना काही एक टेन्शन घेऊ नकोस. मी ना आत्ता जाताय आणि त्या ओवीक सरळ करताय. मग अशी त्या उमा त्या ओवीची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होता. हा माका ना ती इकडे का राहूक नको ना, तर जाऊन सांगते त्या उमाक मी. माझ्या लेकाच्या आयुष्यात येऊचा प्रयत्न करता काय? पण ना त्या पोरी या घरात सुद्धा येऊन देऊचे नाही मी. थांब जरा बघतोय ती का. लाली, तुम्ही आता माझ्या मध्ये येऊ नका. थांब लाली. लाली, आपला श्रीनू 2 दिवसापासून उपाशी आहे ग. त्याचं ह्या चारूला काही नाही वाटत. पण तुलाही काळजी नाही मुलाची? ओवीच्या प्रयत्नांमुळे तो 2 घास खाणार असेल इतकंच आहे ना, तर तू तुझ्या मुलाला तुझ्या हातचं खायला तयार कर. अगं ही चारू तर परकी आहे, पण तू तर जन्मदाती आई आहेस ना. अगं मग तू का वैरणीसारखी वागतेस त्याच्याशी? खबरदार, जर श्रीनूला काही बोललीस तर. इतके दिवस त्या पोरासाठी मी सगळं सहन करत आलोय. या चारूच्या होला हो करण्यापेक्षा आपल्या मुलाचा शांतपणे विचार कर. उपाशी आहे ग तो. अजून श्रीनू उपाशी हा? काय गो चारू, हा श्रीनूशी लग्न करूचा म्हणून काय नुसतं उड्या मारतास काय? पण त्याच्यासाठी काही करूक येत नाही तुका? हा या बघ, तू का पसंत करण्यात मी काहीतरी चूक करतय असा वाटूक देऊ नकोस हा माका. सांगून ठेवताय. लाली, लाली. चारू चारू अगं मंजू, त्या कसली माणसं आहेत ग या घरात? मला ना अशा गोष्टींची अजिबात सवय नाहीये. यांना ना सून नकोय, मोलकरीण हवी आहे. आणि यांना जर घरात काम करायला मोलकरीणच हवी असेल तर माझ्यासारखी श्रीमंत बाबाची मुलगी का हवी आहे? माझं आणि श्रीनूचं लग्न झाल्यावर ना मी अजिबात माझी गत तुझ्यासारखी होऊ देणार नाहीये. अगं आपल्या घरात सगळ्या कामाला नोकर चाकर आहेत, गडी आहेत. इकडे काय मोलकरीण म्हणून यायचंय मी? मग मला नाही जगायचं असलं आयुष्य. चारू चारू जरा हळू बोल. आणि हे बघ, जर का तुला या घरची सून बनायचं असेल ना, तर या घरातले सगळे नियम समजून त्याप्रमाणेच वागावं लागेल. अगं पण का? नियम करणारे तर ह्या घरात आता राहत नाहीयेत ना, मग कशाला पाळायचे ते नियम? काय गरज आहे त्याची? म्हणजे कळेल तुला लवकरच. ओवी, उठ बाळा. चहा करते तुझ्यासाठी. उठ उठ. अरे देवा, या काय बघते मी? खोतांच्या घरात यापूर्वी असा कधीच झाला नव्हता. काहीतरीच काय या.
मी खोतांच्या संपत्तीवरचा हक्क सोडलाय म्हणून तर मी आणि उमा हे घर सोडून बाहेर जातो. अरे देवा, काय करू आता? जाऊ की नको? सर्वेश्वरा, तूच आता काहीतरी मार्ग दाखव.